नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत पुण्यातून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या 5 पैकी 3 महिला आहेत आणि या तिघींची सुद्धा नावं मनीषाच आहेत। त्यामुळे एका बाजूला नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास हा सीबीआय कडून केला जातोय, मात्र दुसरीकडे या तीनही मनीषांचं नेमकं कनेक्शन काय, मनीषा या नावाचं निव्वळ योगायोग आहे की यामागे काही वेगळं रहस्य किंवा असं काही गुपित दडलंय, याच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। या तीनही मनीषांवरचाच हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नीट पेपर फुटी प्रकरण समोर आल्याच्या नंतर पुण्यातून सगळ्यात पहिल्यांदा मनीषा वाघमारे नावाच्या एका महिलेला अटक करण्यात आली। आता ही महिला नेमकं काय करायची, तर मनीषा वाघमारे हिचं केवळ एक ब्युटी पार्लर आहे, मात्र तिचे पती डेंटिस्ट आहेत। त्यामुळे मनीषा वाघमारे ज्या विद्यार्थ्यांना नीटची एक्झाम द्यायची आहे किंवा ज्यांना डॉक्टर व्हायचंय असे अनेक विद्यार्थी ती हेरायची। या सगळ्यांना हेरून पुढे मध्यस्थी असलेला विशाल लोखंडे असेल किंवा शुभम खैरनार असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या मनीषा वाघमारेवरती होतं। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मनीषा वाघमारेला अटक करण्यात आली आणि तिच्या चौकशीमधून ही बाकीची जी 4 नावं पुण्यातून अटक केली आहेत ही मनीषा वाघमारेच्या चौकशीमधून समोर आली आहेत। अर्थात दुसरं नाव समोर आलेलं होतं ते पीव्ही कुलकर्णीचं नाव होतं। त्यानंतरही आपण पाहिलं की अनेक अटक ज्या आहेत त्या सलग होताना दिसल्या। यामधली दुसरी अटक झाली होती ती मनीषा मांढरेला। मनीषा मांढरे ही मॉडर्न कॉलेजची प्राध्यापिका, गेल्या अनेक वर्षांपासून बायोलॉजी त्या ठिकाणी ती शिकवते आणि याच माध्यमातून गेल्या 5-6 वर्षांपासून ती एनटीए बरोबर काम करायची। नीट मध्ये बायोलॉजीचे काही प्रश्न ऍड करण्यासाठी ती सगळी जबाबदारी तिच्यावरती होती। या मनीषा वाघमारेचा आणि मनीषा मांढरेचं एकमेकींशी ओळख होती। ती कशी, तर मनीषा मांढरेच्या ब्युटी पार्लर मध्ये मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये मनीषा मांढरे यायची आणि तिथे या दोघींची ओळख झालेली होती। तिथून हे कनेक्शन सुरू झालेलं होतं। त्यामुळे मनीषा मांढरे हिच्यावरती जबाबदारी काय होती, तर अर्थातच बायोलॉजीचे जे प्रश्न नीटच्या पेपरमध्ये येणार आहेत फायनल एक्झामसाठी ते सगळे प्रश्न डोक्यात ठेवायचे आणि ते विद्यार्थ्यांना सांगायचे, त्याची उत्तरं कशी लिहिली पाहिजेत वगैरे या सगळ्याचं मार्गदर्शन करायचं, हे एकंदरीत काम होतं मनीषा मांढरेचं। आता मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघींच्याही चौकशीतून तिसऱ्या मनीषाचं नाव समोर आलं। ही तिसरी मनीषा कोण, तर अर्थातच मनीषा हवालदार। मनीषा हवालदार ही पुण्यातल्या सेठ हिरालाल सराफ नावाची जी प्रशाला आहे त्या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून गेल्या 2 वर्षांपासून काम पाहते। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती ज्युनियर कॉलेजला केमिस्ट्री बायोचे जसे 2 प्राध्यापक सापडले तशी ही जी आहे ती फिजिक्स शिकवायची ज्युनियर कॉलेजसाठी। त्यामुळे ज्युनियर कॉलेजमध्ये गेल्या 30 वर्षांपासून फिजिक्स शिकवलेलं असताना गेल्या काही वर्षांपासून ती एनटीए बरोबर काम करायची। मात्र विशेष म्हणजे ती एनटीए बरोबर काम करायची याची कुठलीही माहिती शाळा प्रशासनाला नव्हती। कधी सरकारच्या वतीनं एनटीएच्या वतीनं सुद्धा तसं काही शाळा प्रशासनाला सांगितलं गेलं नाही किंवा या महिलेनं स्वतः सुद्धा शाळा प्रशासनाला तसं काहीच सांगितलेलं नव्हतं। त्यामुळे काल सायंकाळच्या सुमारास अचानकपणे सदाशिव पेठेत ज्या ठिकाणी ही महिला वास्तव्याला आहे त्या ठिकाणी पोलिसांनी रेड मारली आणि तिथून तिला ताब्यात घेतलं। त्याच दरम्यान शाळेमध्ये सुद्धा पोलिसांनी सगळंच तपास करणं असेल किंवा चौकशी करणं असेल, काही पुरावे शोधणं असेल, यासाठी शाळेची सुद्धा झाडाझडती घेणं वगैरे हे दुपारपासूनच सुरू होतं। मात्र या सगळ्यामध्ये मनीषा हवालदार अडकतील असं शाळेला सुद्धा वाटलेलं नव्हतं, कारण मुळात त्या नीटसाठी काम करतात हेच शाळेला माहित नव्हतं। काल रात्रीच्या सुमारास मात्र मनीषा हवालदार हिला अखेर पोलिसांनी सीबीआयनी अटक केली आणि त्यानंतर ताब्यात घेतल्याच्या नंतर ही बातमी वाऱ्याच्या वेगात पसरली आणि तेव्हापासून सुरुवातीला ज्या दोन्ही मनीषा आल्या त्यामध्ये आपण म्हणू शकतो की हा निव्वळ योगायोग आहे की दोघींचंही नाव मनीषा आहे। मात्र जेव्हा तिसरी मनीषा आली त्यानंतर मात्र हा निव्वळ योगायोग नसून यामध्ये नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे, काहीतरी वेगळं रहस्य आहे अशा शक्यतांवरती बोललं जात आहे। मोठ्या प्रमाणात चर्चा केल्या जात आहेत। एम सर आणि त्यांच्या या 3 मनीषा, एम सर म्हणजे कोण, तर अर्थात मोटेगावकर सर आणि त्यांच्या या 3 मनीषा असं एक कनेक्शन लावून वेगवेगळे आपण म्हणू शकतो की गणित जुळवली जात आहेत आणि अर्थात या सगळ्यावरती सीबीआयचा सुद्धा तपास सुरू आहे। हा निव्वळ योगायोग समजायचा की यामागे आणखीन काही आहे, या सगळ्या अनुषंगानं सध्या सीबीआय कडून सुद्धा तपास केला जातोय। त्यामुळे या तपासातून आणखीन काय समोर येत आहे हे तर पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशी मानसिकता असलेले जे लोक असतात ते अनेकदा न्यूमरोलॉजी असेल किंवा अशा वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वगैरे ते मानत असतात आणि तसा काहीसा अँगल तर या सगळ्या प्रकरणामध्ये नाही ना। या सगळ्याचा सुद्धा शोध घेतला जातोय, कारण मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार या दोघीही पुढच्या काही महिन्यांमध्येच रिटायर्ड होणार होत्या आणि तत्पूर्वीच त्यांचं हे सगळं कांड
समोर आलेला आहे. दोघींना सुद्धा जवळपास 2-3 लाखांपेक्षा जास्त पगार आहे दर महिन्याला आणि तरी सुद्धा त्यांच्याकडून हे सगळं करण्यात आलंय. त्यामुळे या सगळ्याच्या मागे काहीतरी नक्कीच गौडबंग आले असा दाट संशयही व्यक्त केला जातोय आणि त्या अनुषंगानं सध्या तपासही सुरू असलेला पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्याच्याच बरोबर आतापर्यंत 3 मनीषा समोर आल्यात. आणखी एखादी चौथी मनीषा समोर येतेय का याचा शोध घेतला जातोय आणि जर तसं झालंच तर मात्र हे निव्वळ योगायोग नसून नक्कीच या सगळ्या मागे काहीतरी वेगळं रहस्य आहे हे निश्चित होईल आणि त्या अनुषंगानं सुद्धा तपास केला जाईल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.